आम्ही आंदोलन करू, तोडफोड करू, पण आमच्या मुलांना पण आम्ही किती काळ तुरुंगात पाठवत राहणार? जसं टोलचं आंदोलन झालं. तुम्ही नेहमी म्हणता, की टोलला काय केलं? 7 टोल बंद आमच्यामुळेच झाले. आज सगळे चारी मुंबईत येणारे एंट्री पॉइंट्स बंद केले. ते आम्ही तेव्हा आंदोलनं केली होती म्हणूनच ते सरकारवरती दडपण होतं. पण तुम्ही हे विचार कधीच करत नाही, की आमची मुलं जेव्हा आंदोलन करतात, तेव्हा हजारो मुलांवरती केसेस पडतात, हजारो मुलं आत जातात, हजारो मुलं पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खातात. त्यांना कोण बघतं? तुम्ही येऊन बघता? कोण नाही बघत. का मराठी माणूस बघतो, जो जाणार येणारा फ्री आता जाणार आहे, तो बघतो. शेवटी आम्हाला पण आमचा पण खिसा बघायला लागतो, की आम्ही किती काळ ह्यांना वकील पुरवू शकतो, किती काळ आम्ही आंदोलन करू शकतो. तसंच आहे ना आता मराठी शाळांचं आम्ही आंदोलन करणार. आता साहेबांनी परवा हिंदी विरोधी मोर्चा काढला, हिंदी मागे घ्यायला लावली. पण जसं मी बोलतो, की पाशवी सत्ता त्यांच्या हातात गेली ना, की ते तुम्ही करत राहा आंदोलन. आता नाशिकला करत राहा आंदोलन. लोकं रस्त्यावरती उचलून झाडाच्या पाठी बसलेत बोर्ड घेऊन. पण ते कुठे ऐकतायत लोकं तुमचे? तुम्ही मतदानाच्या वेळेला तर विचार करा, की तुम्ही कोणाला मतदान करताय.